बचत गटातून मला कर्ज मिळतं ना, तर जसं काय कशी एखादी मुलगी आपल्या सासरून माहेरी जाते आणि तिला जसं आपल्या सासरून माहेरी गेल्यानंतर आपल्याला काय पाहिजे काय नको ते आपल्या आईवडिलांकडे मागते, तसं मला एक माझं बचत गट म्हणजे माझा एक गट मला असं वाटतं की तो जसं काय माझं माहेरच आहे. ज्यावेळेस मी म्हणजे मला कर्जबाजारी होते तर मला असं गावातनं म्हणजे घरातून बाहेर पडायचं म्हटलं ना तरी मला खाली मान घालून असं वाटायचं की आपण खूप मोठा गुन्हा केलेला आहे काहीतरी. एक आमच्या गावामध्ये सुशीलाताई म्हणून त्या गट चालवत होत्या, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बचत गटात खातं खोला असं करा. त्यावेळेस मला असं वाटत नव्हतं की मी 100 रुपये भरू शकते. त्याच्यानंतर वर्ष 2 वर्षांनी मला असं वाटलं की नाही आता आपण बचत गटात गेलंच पाहिजे. सुरुवात मी फक्त 3000 रुपये कर्ज उचललं. सुरुवातीला 3000 रुपये कर्ज उचलल्यानंतर मी पहिलं काय केलं तर माझं रॉकेलचं लायसन दुसऱ्या दुकानदाराला चालवायला दिलेलं मी माझ्या ताब्यात घेतलं. ते 3000 रुपये 2 महिन्यात फेडले. मग मला आशा वाटली की आपण आता मोठं कर्ज फेडू शकतो. ह्या इथून आंब्याच्या झाडा इथून सुरुवात होते ते खालीपर्यंत आंब्याच्या झाडापर्यंत माझं शेत आहे आणि यातला काही भाग माझा गहाण होता आणि तो मी बचत गटातून कर्ज घेऊन सोडवल्यानंतर बचत गटात सोडवल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आज टॅमॅटोचं पीक, घेवड्याचं पीक, चवळी, कडधान्याचं सगळं असं आणि पावटा वगैरे हे लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याची झाडं, लिंबाची झाडं, केळीची झाडं अशी झाडं आहेत आणि एवढं संपूर्ण म्हणजे वरपासून खालीपर्यंत आमचं शेत. पहिलं एवढं कर्जाचा बोजा असताना मला असं वाटत नव्हतं की मला ताई या शेत सोडवण्यासाठी पैसे देतील, पण मी माझी हिंमत करून आणि हे विचारून ताईंना म्हटलं की बाबा माझी जमीन अशी गहाण आहे, मला जमिनीसाठी 30,000 रुपये पाहिजे. त्यावेळेस ताई म्हटल्या बघू आपण विचार करू. पण एवढाच की त्यांनी पटकन विचार केला आणि माझी जी जमीन जाणारी होती ती कर्ज मिळाल्यामुळं बचत गटाच्या कर्ज घेतल्यामुळं की ती जमीन वाचली आणि मी आज त्या जमिनीमध्ये उभी आहे आणि ती जमीन मी आज करत आहे. म्हणजे माझी मुलगी आता लॉ करते, लॉच्या 3ऱ्या वर्षाला आहे, त्यासाठी मी कर्ज घेतलेलं आहे. परत माझा मुलगा 14वीला आहे. 14वीला असून त्याला मी कोहिनूरला ॲडमिशन घेऊन दिलं आहे, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून कोर्स दिला आहे. आणि छोटा मुलगा माझा आत्ता 12वीला सायन्सने शिकवतो. एका बाईला मी म्हणजे असं कर्ज दिल्यावर तिने ना ते 1-2 महिने व्यवस्थित फेडल्यानंतर आता 3ऱ्याला तर तिला दुसऱ्यांना म्हणजे असं कर्ज लागतंच ना, तर त्यांना आम्ही काय म्हटलं की जा ती गटाला आली नव्हती, जा तिला गटाला बोलून आणा. गटाला बोलून आणायला गेला. ते गेल्यानंतर ती काय म्हटली की अहो मी ना गेल्या महिन्याला सगळं कर्ज फेडलं आणि तिने ना कर्जच फेडलं नव्हतं. आई तुम्ही त्यांच्याकडून काही लिहून घेतलं का ग? अगं आता असं कसं आपण सगळ्या लेडीज म्हणजे अशा बायका गोळा होतो आणि त्यांच्यामध्ये म्हणजे एक विश्वास, त्याच्यामुळं लिखापडीचा प्रश्न येत नाही ना. तुम्ही लिहून घ्यायला हवं होतं, जेणेकरून ते तारण म्हणून काही लिहून घेतलेलं असतं तर आपल्याला त्याची कर्ज वसुली करता आली असती. आता तुम्ही त्यांच्याकडून सामंजस्याने ते काढून घ्या आणि इथून पुढे कर्ज देताना कोणालाही कर्ज देऊ दे, कमी प्रमाणात असो अथवा जास्त प्रमाणात, त्यांच्याकडून ते काहीही तारण म्हणून लिहून घ्यायचं आणि 2 साक्षीदार ठेवायचे. त्यासाठी आजच आम्हाला हे कॉलेजमध्ये सांगितलं. जरा
मुंबईवरून बोलवलं. छान झालं. मुंबईला मी टपरी चालवत होतो, तिथल्यापेक्षा इथं आता मी समाधानी आहे. तू जे बचत गटातून पैसे घेऊन दुकान चालू केलं, जमीन सोडवली, ते फक्त एक घडलं, ते तुझ्यामुळेच घडलं. मला इथं तू परत बोलवलं, त्यामुळे मी इथं आता समाधानी आहे. आमच्या सगळ्या बचत गटातल्या महिला 30 गट 30 दुने 60 म्हणजे आज 600-700 महिला एकजुटीने काम करतात, एकजुटीने बचत गट बघतात. म्हणजे आपल्या महिलांची किती ताकद आहे की ज्याच्या संगे आपल्याला बोलण्याचं धाडस होत नव्हतं त्याला आज आपण आमंत्रण देतोय की आमच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला पाहुणे येणार आहे, त्या कार्यक्रमाला या. तर ते अवश्य म्हणजे त्या कार्यक्रमाला आले, ते म्हणजे मला एक आनंदाचा क्षण वाटला त्या टायमाचा. का तर आपल्या गटामुळे आपल्याला हिंमत आली. प्रशिक्षणातून आम्हाला शतावरी बनवणे, अभंगी तेल बनवणे, केश तेल बनवणे आणि उटणं बनवणे हे आम्हाला प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण पूर्ण झालं की लगेच आम्हाला शतावरी बनवण्याची ऑर्डर मिळाली. ती ऑर्डर बनवली म्हणजे मिळाली ती तर अशी तशी नाही तर एकदम आम्हाला 250 किलो माल बनवून देण्याची ऑर्डर मिळाली. जिल्हा परिषदेकडून ते आम्हाला स्टॉल लावायला मिळतात. मग ती संस्था आपली जिजामाता प्रबोधिनी केंद्र आम्हाला ते स्टॉल लावायला देतात. तिथे आम्ही जेवणाचं स्टॉल लावतो, भीमथडीला लावतो, महालक्ष्मी मुंबई वांद्र्याला लावतो. म्हणजे ते सुद्धा एक आम्हाला मोठं उत्पन्नाचं साधन. कशामुळं तर बचत गटामुळं. तर आम्हाला 8-9 हजार रुपये एकेकीच्या वाट्याला आले. आता बघा जून महिन्यापासून शेतातली कामं चालू होतात. जून जुलैच्या नंतर त्याच्या शेतातली कामं चालू झाली की ग्रामीण भागातला महिलांचा पैसा हा जास्त करून शेतात पेरला जातो. पैसा म्हणजे पैसे नाही पेरत की त्याच्यापासून बा बी खरेदी करणं, हे करणं, ते करणं. म्हणजे तो पैसा शेतात पेरला जातो. म्हणजे बचत गटावर त्याचा थोडा परिणाम होतो की भरणा कमी होतो. भरणा कमी झाल्यामुळं ज्यांना म्हणजे जास्त कर्जाची अपेक्षा असते ती त्यांची पुरी होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दिवाळीनंतर पेरलेला पैसा उगवायला सुरुवात होते. मग त्याच्यानंतर म्हणजे लोकांची टॅमॅटो हे ते म्हणजे चालू होतं. म्हणजे ते माणसांकडनं पैसा येण्याची व्यवस्था होते. म्हटल्यावर दिवाळीनंतर बचत गटात भरणा वाढतो आणि कर्जाची मागणी कमी असते. सगळ्या महिला एकत्र आल्या, एक विचाराने काम केलं, एक विचाराने कर्जाची वाटप झाली तर यशस्वी व्हायला वेळ लागला. आता नाही मी एकटी